ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. काल दसरा होता, विजयदशमी होती. त्यानिमित्त आपण प्रत्येक वर्षी शिवनाम जप सिद्ध करून ज्यांना का करायचे आहेत, जप करायचा आहे, अशा मंडळींना आपण शिवजप देत असतो. तसं काल खूप मंडळीनं आपल्याकडून शिवजप संकल्प केला. आता हा संकल्प का करायचा? आपण बरेच वर्षापासून हा संकल्प करायला देत असतो. आता हा संकल्प का करायचा आहे, विशेष काय आहे की संकल्प केल्याशिवाय आपण ते करू शकत नाही एखादी गोष्ट. मग काय होतं, करता येईल, आज जाऊ दे, काय कंटाळा झालाय, अगर असं म्हणजे आपलं कुठलं ध्येय नसलं तर आपण ते काम पूर्ण करू शकत नाही. कोणतंच काहीतरी मनामध्ये ठरवल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. म्हणून हा संकल्प घ्यायचा असतो. आणि दसऱ्या दिवशी का की दसरा हा असा एक सण आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं, शुभ मुहूर्त असतं. कुठलंही काम करण्यासाठी ते शुभ आहे. म्हणून आपण एक शुभ काम करूया या उद्देशानं आपण हा जो संकल्प घेण्याचा एक आयोजन करतो. तर मी तुम्हाला वाटतं की ही आपल्याला संकल्प देतात, असं काही नाही. तुम्हाला देत असताना मी स्वतःही हा संकल्प करत असतो. काय करतो की मीही आता समजा मला आजारी, अगर मला व्याप असतो खूप, तरीही मी काय करतो, मी संकल्प घेतो, करतो. मी प्रत्येक वर्षी काय करतो, एक 11,11,111 हा शिवनम जी करायचं आपल्याला ते संकल्प करतो शिवरात्रीपर्यंत, महाशिवरात्रीपर्यंत, बरं का. तर तुमच्या बरोबर मीही संकल्प केलेला आहे की शिवनाम जपाचा 11,11,111. आलं लक्षात? मी तुम्हालाच काम लावलं नाही, तर मी स्वतःही काम करायलोय. तर मला वाटतं की आपल्या बरोबरही इतरांनाही ही गोष्ट करावी. आता ही का करावी, त्याला कारण आहे. ज्या वेळेस माणूस निराश होतो जीवनामध्ये, कस तरी आपल्याला काय जगण्यात अर्थ, बऱ्याच काही गोष्टी मनामध्ये येतात, वेगवेगळ्या येतात. आपल्या इच्छा आकांक्षा काही पूर्ण होत नाहीत, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, काही नाही, माणूस निराश होतो. त्यावेळेस असा हा संकल्प जप केल्यानं, मंत्र शिवनाम घेतल्यानं मनाला समाधानी वाटते, जगण्यासाठी एक हुरूप येतो, उत्साह येतो. यासाठी ह्या गोष्टी करायच्या असतात. तुम्ही जर निराश असाल, मन तुमचं रमत नसेल, काही नसेल, तर त्यावेळेस ही गोष्ट तुमच्या उपयोगाला येते. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही शिवनामस्मरण करा. आता मी जास्त गेल्या वर्षी असं प्रत्येक वर्षी कसा आग्रह करतो, 10-15 दिवसापासूनच सूचना देत असतो, तुम्ही शिवनाम घ्या, असं करा, तसं करा. पण यावेळेस मी तसं काही केलं नाही, 1-2 दिवसातच केलं. कारण काय करायचंय, माझं काम मी आपलं सांगत होतो, मी काही जेवढं पाहिजे तेवढं काही ऐकत नाहीत, काही नाहीत. पण खूप काही मंडळी करतात, तसं मी म्हणता येत नाही. खूप काही मंडळी करतात. खूप जणांनी माझ्याकडे वह्या आणून दिल्या लिखित स्वरूपाच्या. मला आनंद वाटतो. फक्त मी यावर्षी थोडं दुर्लक्ष केलं तर खूप मंडळी यावेळेस काय उत्साह दाखव. कारण मी नाही म्हटलं, अगर मी नाही काही केलं की तुम्ही बी करत नाही. तसं नाही, मी एक चांगलं काम सांगितलंय. बरं, तुम्हाला काय असंय, असा फालतू वेळ घालवता का नाही? त्यापेक्षा देवाचं नामस्मरण केल्यानं काय वाईट आहे का? तुम्हाला चांगल्या मार्गाला लावावं हा उद्देश आहे माझा, आणि माझं कर्तव्य आहे ते.
कारण गुरु या नात्यानं तुम्हाला मार्गदर्शन करणं ही माझं कर्तव्य, मी करत राहतो. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की ज्या ईश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे, ईश्वरानं आपल्याला एक जग दाखवलंय, ही त्याचं कर्ज आहे आपल्यावर. खूप काही कर्ज आहे, खूप. आणि ती कर्ज फिटत नाही हो. मग ती कर्ज फेडायचं कसं? त्याला काही दुसरं काही लागत बी नाही. मी म्हणतो ना, काही लागत नाही. सोनं नाणं द्यायची गरज पडत नाही, काय नाही. पैसा अडका लागत नाही, काय नाही. त्याचं फक्त नामस्मरण करायचं, त्याचं नाव घ्यायचंय आपल्याला. आणि ते नाव घेत घेत आपलं ते कर्ज फेडायचंय, जेवढं जमन तेवढं. आपल्याच्यानं काही जास्त होत नाही, पण जेवढं जमन तेवढं करायला काय अडचण आहे. असं एक शास्त्र आहे, नियम आहे की त्याचं कर्ज कधी फेडतं की आपण प्रत्येक श्वास घेतो, 24 तास घेत राहतो, झोपेत घेतो, जागोपणी असतानाही घेतो. घेतो का नाही? तरी आपलं ते कर्ज फिटत नाही. आणि आपण केव्हा तरी घेतल्यावर कसं मेळ लागायचा. पण तेवढंच काही ना काही, मी म्हणत नाही तुम्ही तेवढं 24 तास घेऊ शकता, तुम्हाला काम आहेत, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, मलाही काम आहे. पण आपण जेवढं जमन तेवढं आपण करायला का अडचण नाही. अजून एकदा तुम्हाला परत एकदा सांगतो, काल खूप मंडळीनं जप संकल्प केलेला आहे. तर अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही तुम्ही संकल्प करू शकतात, घेऊ शकतात. कारण काल मी मंत्र सिद्ध केलेले शुभ मुहूर्तावर. तुम्ही बी अजून बी मला मागणी केली तर मी तुम्हाला तो संकल्प देईल. फक्त तुमची इच्छा किती किती करायचं ही तुम्ही ठरवा आणि मला सांगा की आम्हाला एवढं करायचंय म्हणून. खूप सोपी गोष्ट आहे हो, तुम्ही एकदा करून बघा. ज्यांनी केलंय त्यांना, काही जणांना खूप अनुभव आलाय, तर काही केलंच नसेल त्यांना काय अनुभव येणार आहे. खूप अनुभव चांगला आहे, नामस्मरण केल्याचा अनुभव खूप जणांना चांगला आहे. खूप आनंदी झालेत लोक. तुम्ही सुद्धा आनंदी व्हावं असं वाटतं मला. काय करायचंय आपल्याला? आपण आता तुम्ही महिला असताल, स्वयंपाक करताय तुम्ही, अगर घरातलं काही काम करत असाल, काही असाल, काय मनातले मनात चालू ठेवायचं, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. उलट भाकरी कर भाजी, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवता. अगर बरेचसे असे नामस्मरणाचे एक सिस्टीम येतात की समजा तुम्हाला शरीराची बाधा होत असेल, बाह्य बाधा होत असेल, त्यावेळेस नामस्मरण सुद्धा करता येतं. त्यात वेगळे थोडेसे आहेत, बदल आहेत काही. ओम नमो ओंकारेश्वर देवतायन शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलायचा. तुम्ही जसं नामस्मरण करणार आहेत ना, तसं तुमच्या मधला बदल खूप खूप होत जातो. काही तुम्ही काम करतात, दळण निवडताय घरातलं, अथवा काय जे काम करता घरामध्ये, काम करत करत ही बोलायचंय. बघा ना किती आनंद वाटेल तुम्हाला काम करायला. आणि विशेष म्हणजे चांगला परिणाम एक दाखवतो, जर तुम्ही स्वयंपाक करत असाल, घरातील मंडळींसाठी स्वयंपाक करत असाल, तुम्ही स्वतःही खात असाल, त्यावेळेस जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्या स्वयंपाकावर त्या नामस्मरणाचा परिणाम होतो, चांगला परिणाम होतो. जी व्यक्ती ती अन्न ग्रहण करेल, ती व्यक्ती आनंदी होईल, घरामध्ये सुख शांती लावेल आणि तुम्हालाही आनंद होईल. कारण तुम्ही मंत्र बोलता, त्या मंत्राचे संस्कार त्या अन्नावर होतात. तुम्ही चिडचिडपणा करून काही करून जर अन्न बनवत असाल, तयार करत असाल, स्वयंपाक करत असाल, तर ते खाणाऱ्या लोकांमध्येही चिडचिड निर्माण होते, पुन्हा तुमच्यामध्येही होते, घरामध्ये भांडण तंटा होतो.
त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करून ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः असं म्हणून तुम्ही स्वयंपाक केला तर बघा काय परिणाम होतोय तो. घरामध्ये आनंदी आनंद होईल. मी सांगायचं काम करतो, तुम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं तुम्हीच ठरवा. आता माझं कर्तव्य म्हणून सांगतो ना. एवढं महत्व आहे त्याचं. अजून बी सुरुवात करू शकतात, काही अडचण नाही. काल एक मुहूर्त होता, मुहूर्तावर घ्यायचा म्हणून संकल्प केला आपण, तुम्ही अजूनही संकल्प करू शकता आणि नामस्मरण करू शकता. तुम्ही काम कुठलंही करता म्हणून, आता शेती करत असतील, कुणी नोकरी करत असेल, समजा लेखापडीचं काम नसेल, त्यावेळेस मनातल्या मनात जरी तुम्ही चालू ठेवलं, अथवा कुठं प्रवास करायला तुम्ही गाडीनं चाललात, चाललात, काहीतरी नामस्मरण केलं तरी तुम्हाला प्रवास सुखकर वाटेल, आनंद वाटेल. प्रयोग करून बघायला काय अडचण आहे. जे करतात त्यांना बघा विचारून. जे करतात ना त्यांना. आता तुमच्या मनात प्रश्न आला की लिखित स्वरूपाचा काय प्रकार आहे. लिखित स्वरूपाचा असं असतं की ज्या वेळेस आपल्याला संध्याकाळी वेळ भेटतो, अगर दुपारी वेळ भेटतो, कधी वेळ भेटतो, त्यावेळेस एका वहीमध्ये हे नामस्मरण लिहायचं, जप लिहायचं आहे. लिहिल्यानंतर काय होतं, आपलं मन, हात हे सगळे कामाला लागतात, एकाग्रता होते आणि एकाग्रता झाल्यानंतर समाधान वाटतं. ईश्वराकडे जाण्याचा, जवळ जाण्याचा एक सोपा मार्ग आहे तो लिहिणे. नाही लिहिता येत तर आपलं चालूच आहे, तोंडी डोळे झाकून करा, कसं करायचं तसं करा, पण करा. एकदा का तुम्हाला चांगली सवय झाली की तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही. तर अजून एकदा विनंती करतो की तुम्ही जप करायला सुरू करा. आता काल बऱ्याच जणांनी मला मेसेज केले, ज्यांना माझा जप पोहोचला नाही त्यांना परत एकदा करा, अथवा तुम्हाला जर जप माहीत नसेल तर मी अजून परत एकदा सांगतो, ज्यांना करायचं आहे त्यांना. फक्त मला करायला म्हणून तुमचं नाव वगैरे जे नवीन असतील त्यांनी नाव वगैरे पाठवावं, कारण तुमच्या नावानं सिद्ध केला जातो. इथे ओंकारेश्वर चरणी तुम्हाला नाव घेऊन की बाबा हे जप करायला तुझा आशीर्वाद असू दे. आपण प्रार्थना करतोच ना की बाबा तुझं नामस्मरण करायलेत, तुझा आशीर्वाद असावा. सिद्ध करण्यासाठी सोपं जातं मला ते. म्हणून तुमचे नाव वगैरे पाठवा, ज्यांना करायचं त्यांनी नाव माझ्याकडे पाठवावं आणि सुरू करावं. आता आपल्याकडे शिवनाम जप नावाची एक बँक आहे, खूप वर्षापासून चालवतो. त्याच्याकडे ही वह्या जमा कराव्या लागतात, कारण आपण बऱ्याच वेळेस ही बांधकाम वगैरे, आता मंदिराचे बांधकाम वगैरे करतो, त्याच्यात ते वह्या ठेवायच्या असतात. ते त्यासाठी ती वह्या लागत असतात. अगर इतर कुठं बांधकाम चाललं असेल शिवमंदिराचं कुठं काही, तर तिथं पण देऊ शकतो आपण. तर यासाठी वह्याची पण आवश्यकता असते. तर बघा, तुम्हाला जसं जमन तसं करा, एवढंच माझं सांगणं आहे. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.